नाशिकच्या राजकारणात आज एक मोठा भूकंप होताना आपल्याला दिसतो आहे। शिवसेना उद्धव ठाकरे गटाला एक मोठा धक्का आज बसलेला आपल्याला दिसतोय। यामध्ये जर प्रामुख्याने सांगायचं झालं तर शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आलेले सुधाकर बडगुजर, त्याचप्रमाणे ठाकरे गटाचे उपनेते बबनराव घोलप, त्याचप्रमाणे त्यांच्या कन्या माजी महापौर नयना घोलप यांचा आज भाजपमध्ये प्रवेश होतोय। तर दुसरीकडे 4 माजी नगरसेवकांचा शिंदे गटामध्ये प्रवेश झालेला आहे। एकूणच या जर घडामोडी पाहिल्या तर एकूणच नाशिकचं राजकारण आता संपूर्णपणे ढवळून निघालेलं आहे। आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे प्रवेश महत्त्वाचे मानले जात आहेत, परंतु यामध्ये सर्वात महत्त्वाची बाब जर असेल तर ती सुधाकर बडगुजर यांचा भाजपमधला प्रवेश हा विशेष चर्चेचा ठरतोय। का बरं आहे या प्रवेशाची चर्चा, या संदर्भात आपण आता जाणून घेणार आहोत। सुधाकर बडगुजर यांचा जर राजकीय प्रवास आपण बघितला तर ठेकेदार ते नगरसेवक असा त्यांचा हा राजकीय प्रवास राहिलेला आहे। आणि 2007 मध्ये जेव्हा ते अपक्ष म्हणून निवडून आले त्यानंतर नाशिक महानगरपालिकेमध्ये अपक्षांच्या बळावर अपक्षांचा महापौर सत्तेमध्ये आलेले होते। विनायक पांडे हे अपक्षांच्या बळावर महापौर झालेले होते, परंतु सुधाकर बडगुजर यांच्या भाजप प्रवेशाची इतकी चर्चा का होते या संदर्भामध्ये देखील एक मोठी खळबळ नाशिकच्या राजकारणामध्ये आपल्याला दिसून येते। म्हणजे आज साधारणपणे एक 10 ते 12 माजी नगरसेवक असतील, शिवसेनेचे पदाधिकारी असतील, ते भाजप असो किंवा शिंदे गट असो, या दोन्ही गटांमध्ये प्रवेश करतायत। एकूणच ठाकरे गटाला कुठेतरी हादरा नाशिकमध्ये बसताना आपल्याला दिसतोय। सुधाकर बडगुजर यांच्या बाबतीमध्ये बोलायचं जर झालं तर सुधाकर बडगुजर हे नाशिक पश्चिम मतदारसंघामधून येतात। नाशिक पश्चिम मतदारसंघामध्ये सध्याच्या आज मितीला भाजपच्या विद्यमान आमदार सीमा हिरे या तिथून लोकप्रतिनिधित्व करतात। सुधाकर बडगुजर यांनी यापूर्वीच्या 2 विधानसभा निवडणुका ज्या आहेत त्या आमदार हिरे यांच्या विरोधामध्ये लढलेल्या होत्या, त्यामुळे कुठेतरी राजकीय वादाचा जो इतिहास आहे, पार्श्वभूमी आहे, ती यामागे आहे। म्हणजे सुधाकर बडगुजर यांच्यावर मागच्या निवडणुकीमध्ये म्हणजे ही जी विधानसभा निवडणूक झाली त्यावेळी अनेक आरोप प्रत्यारोप झाले। सगळ्यात प्रामुख्यानं सांगायचं झालं तर भाजपकडूनच त्यांच्यावर अतिशय गंभीर स्वरूपाचे आरोप केले गेले आणि त्याच भाजपमध्ये आज बडगुजर यांना प्रवेश दिला जातोय। म्हणून ही घटना महत्त्वपूर्ण ठरते की ज्या भाजपनं त्यांच्यावर देशद्रोहाचे आरोप केले, ज्या भाजपच्या आमदारांनी त्यांच्या संदर्भातले पुरावे विधानसभेच्या सभागृहामध्ये झळकवले, दाखवले, गुन्ह्यांची कुंडली मुख्यमंत्र्यांकडे मांडली, त्याच सुधाकर बडगुजरांना भाजपमध्ये का प्रवेश दिला जातोय हा मुख्य करून प्रश्न आहे। म्हणजे जर सांगायचं झालं तर सलीम कुत्ता, मुंबई बॉम्बस्फोटातील जो प्रमुख आरोपी आहे सलीम कुत्ता, याच्यासोबत सुधाकर बडगुजर यांच्या फार्म हाऊसवर झालेली पार्टी, याच्यामध्ये त्यांच्यासोबत नृत्य करतानाचा सुधाकर बडगुजर यांचा व्हिडिओ हा आमदार नितेश राणे यांनी सभागृहामध्ये त्याचे फोटो झळकवले आणि त्यांच्यावर ज्या पद्धतीनं देशद्रोहाचा आरोप करण्यात आला, त्याचप्रमाणे सुधाकर बडगुजर यांच्या मुलावर देखील गोळीबाराचा आरोप आहे। विविध गुन्ह्यांमध्ये सुधाकर बडगुजर यांना शिक्षा देखील झाल्याचं समोर आलेलं आहे। आणि असं असताना म्हणजे साधारणपणे आमदार हिरे यांनी ज्या पद्धतीनं सुधाकर बडगुजर यांच्या गुन्ह्यांची कुंडली मुख्यमंत्र्यांसमोर मांडली, त्यानंतर देखील सुधाकर बडगुजर यांना प्रवेश दिला जातोय। मग आता ज्या भाजपनं सुधाकर बडगुजर यांच्यावर देशद्रोहाचे आरोप केले, तेच बडगुजर आता भाजपला चालतात कसे, असा मुख्य करून प्रश्न आता निर्माण झालेला आहे। दुसरीकडे आपण बोलायचं जर झालं तर सुधाकर बडगुजर यांची जर पार्श्वभूमी आपण बघितली तर ते 18 वर्ष शिवसेनेमध्ये त्यांनी काम केलं। खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय ते मानले जातात, परंतु आता शिवसेना सोडून ते भाजपमध्ये प्रवेश करतात। असं नेमकं काय झालं की सुधाकर बडगुजर यांनी शिवसेनेअंतर्गत नाराजी जाहीरपणे वक्तव्य केलं आणि आता ते भाजपमध्ये प्रवेश करतात। सुधाकर बडगुजर यांच्याशी ज्यावेळेस आपण चर्चा केली त्यावेळेस त्यांनी सांगितलं की मी ज्यावेळेस 18 वर्ष शिवसेनेमध्ये काम केलं, प्रामाणिकपणे मी शिवसेनेसोबत राहिलो, ज्यावेळेस माझ्यावर भाजपकडून हल्ले होत होते, आरोप प्रत्यारोप होत होते, त्यावेळेस देखील मी शिवसेनेसोबत एकनिष्ठ राहिलो। शिवसेनेच्या लोकसभेच्या उमेदवाराला निवडून आणण्यामध्ये देखील महत्त्वपूर्ण भूमिका मी निभावली। खासदार राजाभाऊ वाजे यांना आपण नाशिक मतदारसंघामधून निवडून आणलं, माझ्यावर आरोप प्रत्यारोप झाले, माझ्या कुटुंबावर आरोप झाले, तरी देखील मी शिवसेनेसोबत एकनिष्ठ राहिलो। मात्र मला ज्या पद्धतीनं पक्षातून हकालपट्टी करण्यात आली, माझी बाजू समजून घेतली गेली नाही, त्यामुळे पक्षातून नाराज होत सुधाकर बडगुजर यांनी भाजपचा रस्ता धरलेला आहे। तर दुसरीकडे बघायचं झालं तर शिवसेनेचे उपनेते राहिलेले बबनराव घोलप यांची पार्श्वभूमी सांगायची झाली तर साधारणपणे 50 ते 55 वर्ष बबनराव घोलप यांनी शिवसेनेसोबत काढली। म्हणजे शिवसेना प्रमुख
बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत त्यांनी ते काम केलं, त्यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी काम केलं. जुने शिवसैनिक म्हणून बबनराव घोलप यांच्याकडे पाहिलं जातं. मंत्री ते उपनेते, शिवसेनेमध्ये विविध पदं त्यांनी भूषवली आणि आज त्यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे. खरं सांगायचं झालं तर बबनराव घोलप यांच्या कन्या माजी महापौर नयना घोलप या शिवसेनेच्या महापौर राहिलेल्या आहेत. घोलप यांचे पुत्र योगेश घोलप हे शिवसेनेचे आमदार देखील राहिलेले आहेत. परंतु आमदार सरोज आहिरे यांनी देवळाली मतदारसंघातून घोलप यांचा पराभव केला. परंतु त्यानंतर घोलप यांनी आत्ता जी विधानसभा निवडणूक झाली त्यावेळेस आपल्या मुलाला डावलण्यात आल्यामुळं त्यांनी शिंदे गटामध्ये प्रवेश केला. परंतु ठाकरे गटानं योगेश घोलप यांना उमेदवारी दिल्यानंतर पुन्हा एकदा बबनराव घोलप यांनी ठाकरे गटामध्ये प्रवेश केला. पण आता हेच घोलप शिंदे गटामध्ये प्रवेश करतात. नेमकं असं काय घडलं की बबनराव घोलपांनी शिंदे गटामध्ये प्रवेश केला? ज्यावेळेस आपण बबनराव घोलप यांच्याशी चर्चा केली त्यावेळेस त्यांनी सांगितलं की मी पक्षामध्ये वारंवार मला मोठी जबाबदारी देण्यात यावी, पक्षासाठी मला काम करायचं आहे असं मी वारंवार विनंती केली. उद्धव ठाकरे यांना फोन केले परंतु त्यांनी फोन घेतले नाही. पक्षामध्ये आपलं म्हणणं ऐकून घेतलं गेलेलं नाही आणि त्यामुळे जर पक्षामध्ये आपलं म्हणणं ऐकून घेतलं जातच नसेल तर मग त्या पक्षामध्ये राहून उपयोग तरी काय? जर जनतेची कामं पक्षात राहून होणार नसतील तर मग जिथं कामं होतील तिथं जाणं आपलं काम आहे. जनतेसाठी मी हा पक्ष प्रवेश करत असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. परंतु एकूणच हे जर पक्ष प्रवेश पाहिले तर कुठेतरी शिवसेना अंतर्गत नाराजी समोर येताना दिसते. परंतु ठाकरे गटाकडून आगामी महानगरपालिकेच्या दृष्टिकोनातून कशा पद्धतीनं आता या सगळ्या गोष्टीकडे पाहिलं जाते, डॅमेज कंट्रोल कसा केला जाईल हे बघणं महत्त्वाचं ठरेल. दुसरीकडे काही माजी नगरसेवकांनी पुंजाराम गामणे असतील किंवा काही निगळ असतील अशा काही माजी नगरसेवकांनी शिंदे गटामध्ये देखील प्रवेश केलेला आहे. परंतु आता हे सगळं झालं प्रवेशाच्या बाबतीमध्ये की माजी नगरसेवकांनी आगामी महानगरपालिका निवडणूक समोर ठेवून शिंदे गट असो किंवा भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे. परंतु दुसरीकडे भाजपमधली देखील अंतर्गत नाराजी समोर आलेली आहे. म्हणजे भाजपचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत चंद्रशेखर बावनकुळे ते काही दिवसांपूर्वी नाशिक दौऱ्यावर आले असता त्यांनी भाजपसाठी सर्वांना दरवाजे खुले असल्याचं म्हटलं. म्हणजे एक प्रकारे त्यांनी सुधाकर बडगुजर यांच्यासाठी भाजपची दरवाजे खुले असल्याचं म्हटलंय. परंतु आज मात्र त्यांनी वक्तव्य बदललेलं आहे. आज ते म्हणतात की मला या प्रवेशाबद्दल माहितीच नाही. त्यामुळं कुठेतरी चंद्रशेखर बावनकुळेंना अंधारात ठेवून सुधाकर बडगुजर असेल किंवा शिवसेने ठाकरे गटामधले जे काही नेते आज भाजपमध्ये प्रवेश करत आहेत त्यांचा प्रवेश या प्रदेशाध्यक्षांना कुठेतरी अंधारात ठेवून होतोय का असं त्यांच्या वक्तव्यावरून दिसून येतं. कारण हे जे प्रवेश आहेत या प्रवेशासाठी भाजपचे संकटमोचक मानले जाणारे गिरीश महाजन यांनी पुढाकार घेतला. गिरीश महाजन यांच्याकडे नाशिक महानगरपालिकेची जबाबदारी आहे आणि नुकताच भाजपनं 100+ उद्दिष्ट नाशिक महानगरपालिकेमध्ये ठेवलेलं आहे. त्यामुळे 100+ जेव्हा उद्दिष्ट ठेवलं जातं त्यावेळेस तुल्यबळ उमेदवारांचा शोध म्हणजे भाजपमध्ये इन्कमिंग वाढवा असा संदेश चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्वतः नाशिकमधल्या एका मेळाव्यामध्ये दिला. आणि म्हणूनच आता नेत्यांवर कोणते आरोप आहेत, त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा आहे की नाही किंवा काय, हे सगळे आरोप प्रत्यारोप बाजूला ठेवत केवळ भाजप वाढवण्यासाठी महानगरपालिकेमध्ये सत्ता हस्तगत करण्यासाठी या नेत्यांचे प्रवेश घडून आणले जात आहेत. मात्र या माध्यमातून आता एक गोष्ट निश्चित की ज्या पद्धतीनं या नेत्यांना भाजपमध्ये प्रवेश दिला गेला तर आता विरोधकांकडून यांच्यावर टीका टिप्पणी केली जाईल की बडगुजरांच्या बाबतीत बोलायचं झालं तर ज्या भाजपनं देशद्रोहाचा आरोप या बडगुजरांवर केला तेच बडगुजर आता भाजपमध्ये घेऊन पवित्र झाले का असा देखील कुठेतरी आरोप आता शिवसेना ठाकरे गटाकडून केला जाईल. त्यामुळे आता आगामी काळात नाशिकचं राजकीय वातावरण जे आहे ते ढवळून निघणार आहे. ठाकरे गटाकडून कशा पद्धतीनं या सगळ्या गोष्टीचं डॅमेज कंट्रोल केलं जातं ते देखील बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. आगामी काळामध्ये भाजपमध्ये कोण नगरसेवक प्रवेश करतील, कोणते नेते आता प्रवेश करतील, शिंदे गट देखील आता आपल्याकडे माजी नगरसेवकांना वळवू इच्छितो, अनेक प्रवेश त्या ठिकाणी होऊ शकतात. त्यामुळे आता ह्या सगळ्या गोष्टीकडे लक्ष लागलेलं आहे आणि हे सगळं डॅमेज कंट्रोल असेल किंवा भाजप, शिंदे गट, राष्ट्रवादी, अजित पवार गट कशा पद्धतीनं राजकीय खेळी खेळतं हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामन भाऊसाहेब पवारसह मनीष कटारिया, माय महानगर, नाशिक.